हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आत्ता ना सकाळच्या 8 वाजलेले आहेत आणि आता ना रात्र छोटी आणि दिवस मोठा होऊ लागलेला आहे. तर अजिबात सकाळी जागच येईना तरी उशिरा होऊ लागलेला आहे बरं का अलीकडे. तर चला सकाळी छान अशी ना आपली देवपूजा वगैरे झाली आणि नंतर इथे मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहे स्वयंपाक करण्यासाठी. तर आज ना आपल्या मळ्यामध्ये ना मशीन पण येणार आहे पंजाबीची, कारण गव्हाची रास करणार आहे. तर त्यासाठी माझ्या इथे ना स्वयंपाक करायची तयारी चालू होती, कारण आहो आणि बाबा दोघंही मळ्यात जाणार होते आज. तर डेली बी जातातच, पण आज मशीन येणार आहे ना, तर 10 वाजता येते म्हणलेली आहे मशीन. तर बघूया, तर पटकन मलाही जमलं तर मी जाईन, नाही जमलं तर नाही. तर इथे मी स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे. तर अगोदर मी शोला टिफिन वगैरे बांधून ना मी त्याला रेडी करून स्कूलला वगैरे पाठवते. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता छान अशी ना आज मी मुगाचा पेंडपाला भाजी बनवणार आहे तर त्याची. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय तेल गरम झालं त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली. जिरं मोहरी छान फुलल्यानंतर ना कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरलेला. तर कोथिंबीर पण ॲड करायची आहे आणि मी मिरचीची ना पेस्ट बनवून घेते मिक्सरला लावून. तर त्यामुळे ना आपला हा मुगाचा पेंडपाला खूप छान होतो बरं का. तर खायला एकदम टेस्टी लागते. तर भाकरीसोबत किंवा बाजरीची भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत हा तुम्ही ही भाजी खाऊ शकताय. आणि ते मी मिरची ना मिक्सरला वाटून घेतली. थोडंसं तिखट असल्यामुळे ना मी 2-3च मिक्सरला वाटून लावलेलं आहे मी मिरच्या. तर थोडीशी हळद घातलेली आहे मी. आता ह्याच्यामध्ये दुसरं तिखट वगैरे केव्हा वापरणार नाही मी. फक्त मिरचीची पेस्ट वापरलेली आहे. तर खूप छान लागतो बरं का हा मुगाचा पेंडपाला. मी अगोदर ना उकळलेल्या पाण्यामध्ये ना मूग भाजून शिजून घेतलेले होते. तर त्यासाठी ना आपला इथं ना मूग ना लवकर शिजतं बरं का, आणि मुगाचा पेंडपाला लवकर होतो. तर इथे ना भरपूर सारं मी कोथिंबीर वरून आणखीन थोडीशी पेरली. चवीपुरतं मीठ घातलं आणि चला एक 10 मिनटं ना आपण ना एक ताट झाकून ना छान असं ना त्या शिजून घेऊया मुगाच्या पेंडपालाला. तर मस्त अशी ना इथे तुम्ही पाहू शकताय आपला मुगाचा पेंडपाला ना तयार झालेला आहे. मी ताक बनवणार आहे. त्यासाठी बघा इथं आवून आहे ना छान असं ना दही आणलेलं आहे विकतचं. तर घरी लावायचं ना विसरलं होतं, म्हणून मी त्यांना विकतचं दही आणलेलं आहे. तर चला छान असं ना आपण ताक बनवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकताय दही सगळं ना मी भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं. आता छान असं ना ताक बनवते. तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू होत आहेत, तर दुपारच्या जेवणामध्ये असायला पाहिजे ताक. तर इथे ना मी दही ना एका तांबल्यामध्ये ओतून घेतलं आणि आता ना मी ह्याला ना रवीच्या साहाय्याने ना छान असं ना घोटून घेते. आपण ताक जसं बनवतो बघा एवढंच तर दही आहे, पण घरचं ऐकत नाही माहिती आहे मला. पण रात्री लावायचं विसरले होते, पण नाहोंना ना आज ताक घ्यायचं होतं. मला पण ताक आवडतं दुपारच्या जेवणामध्ये ना. आता उन्हाळा म्हटले की नाही, एक ग्लास तरी आपल्याला डेली 1 ग्लास तरी आपल्या जेवणामध्ये ना ताक हवंच. तर ते तुम्ही पाहू शकताय. आणखीन मला घट्ट वाटते म्हणून मी 1 वाटी पाणी ओतलेलं आहे. तर ताक ना आता उन्हाळ्यात ना थंडावा देणार असतो, म्हणून आपण ना आता उन्हाळ्यात ना ताक ना नेहमी जेवणामध्ये वापरलं पाहिजे. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान असं ना रवीच्या साहाय्याने बनवलं ना, खरंच ताकाची टेस्ट खूप छान लागते बरं का. आपण अलीकडे काय करतो की मिक्सरला ताक वगैरे बनवतो, पण त्याची टेस्ट आणि रवीच्या साहाय्याने ताक बनवलेली याची टेस्ट ना खूप म्हणजे खूप फरक आहे बरं का. तर इथे ना मी ताक ना थोडंसं ग्लासनं वगैरे मी म्हणजे ओतून घेतलं इकडे तिकडे एकदा, कारण त्याच्यामुळे ना घट्ट एकदम खाली बसणार नाही ना. तर मिक्स असं ना छान आपलं ताक तयार झालं. तर याच्यामध्ये तुम्ही मीठ, साखर किंवा मठ्ठा पण तुम्ही बनवू शकता. पण मी आज काही मठ्ठा वगैरे काही बनवणार नाही. साधं आपलं ताक आणि थोडीशी त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे आणि साखर पण टाकणार आहे. त्याच्यामुळे ना खूप छान लागतो बरं का. सेम लस्सी आपण बाहेरची लस्सी जशी असते ना, तशीच प्यायला ही ताक टेस्ट लागते बरं का. तर तुम्ही पण ना दुपारच्या आता उन्हाळ्यात ना दुपारच्या जेवणामध्ये ना ताक असं नेहमी जेवणामध्ये वापरा आणि उन्हाळ्यात थंड वाजतो म्हणून वापरा बरं का. मला तरी आवडतं बरं का डेली ताक प्यायला. दूध वगैरे नाही म्हणजे जेवणामध्ये मी जास्त समावेश करत. दूध कधीच नाही. दही, ताक
आवर्जून आवडतं, पण उन्हाळ्यात ना नक्कीच खाल्लं पाहिजे. तर इथे बघा मी थोडीशी साखर आणि मीठ टाकून ना छान असं ढवळून घेतलेलं आहे. तर आता आहोंना ना आहो मळ्यात गेलेले आहेत. तर सकाळी त्यांनी गेले, तर त्यांनी येईपर्यंत ना आता मी ताक वगैरे बनवून ठेवते, की मळ्यात आज ना आपली रास आहे म्हणून सांगितलं होतं तुम्हाला अगोदरचं स्टार्टिंगला. तर आल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता आपल्या मळ्यामध्ये ना छान अशी ना गव्हाची मशीन आलेली आहे, पंजाबी मशीन म्हणतात त्याला. तर छान इथे बघा आपली रास चालू झालेला आहे. तर इथे ना म्हणजे 1 एकर आहे बरं का गहू आपला. तर वाळायला म्हणजे वाळलं होतं, पण आता 2-3 दिवस झालं भरपूर असं आभाळ दाटून येत होतं ना, म्हटलं आज रासाचं होऊन जाऊ द्या म्हणून आज पंजाबी मशीनला बोलवलं. आणि इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान येते ना. आणि 10 किती अर्धा तासामध्ये पूर्णच आपला रास होऊन आणि गहू वगैरे पोत्यामध्ये भरलं जातं बरं का. आणि झटकीपट. आणि आपण कसं कापून वगैरे रास करायला ना आठवडाभर महिनाभर जातो, पण ह्या पंजाबी मशीनने फक्त 8 म्हणजे काय म्हणतात 10-15 मिनटामध्ये रास होऊन मोकळी होते बरं का. तर म्हणजे कशाची भीती नाही, पाऊस वारा वादळ याची कशाचीच भीती नाही. तर म्हणजे कापून ठेवल्यानंतर ना आपल्याला वाटतं की बाबा उद्या येईल मशीन, आज येईल, असं होईल, आपलं गहू भिजेल असं तसं. पण 2-3 दिवस ना भरपूर असं आभाळात दाटलं होतं आणि काल थोडासा रिमझिम पाऊस पण झाला. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे ना आपली रास झालेली आहे फायनली. तर इथे बघा हातरलेलं आहे बरं का ह्यांच्यासाठी, की रास झाल्यानंतर ना गहू ओतण्यासाठी. तर आता ना मग ह्या मशीनमुळे ना आपला वेळ पण वाचतो आणि वेळेची बचत होते बरं का. तर जास्तीचा काय वेळ होत नाही. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप म्हणजे खूप छान येते ना गहू या तडपत्रीवर पडतंय. तर आता ना हे गहू ना आपण एक 2-3 दिवस ना उन्हाला टाकून ना पोत्यामध्ये भरून ठेवायचं आहे. कारण ना थोडंसं एक जरी गव्हाचं दाणे ना ओला असेल ना त्याला कीड बुरशी वगैरे लागते, म्हणून आपण 2-3 दिवस ना हे उन्हाला टाकून ना नंतर पोत्यामध्ये वगैरे भरून इथंच ठेवायचं आहे मळ्यात. मग नंतर घरी आणायचं आहे. तर छान इथे ना आपली रात झाली बरं का गव्हाची. मग इथे बघा सायंकाळच्या स्वयंपाकामध्ये ना छान असं आज काही जास्तीचा स्वयंपाक बनवायचा नव्हता. तर आज ना मसाला भात बनवायचा होता. तर इथे तुम्ही पाहू शकताय तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये मी जिरं, मोहरी आणि थोडंसं ना आपले खडे मसाले टाकलेले आहेत. तर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, लसूण वगैरे टाकून घेतलं. तर जास्तीचा स्वयंपाक काय बनवायचं नाही म्हटलं, कारण थोड्याच म्हणजे सकाळची भाकरी शिल्लक होत्या आणि मटार वगैरे ॲड केलं. तर मळ्यातून आल्यानंतर ना तेवढं ना गव्हाची रास वगैरे झाली, तिथंच दिवसभर बराच वेळ झाला. मग इथे बघा तुम्ही पाहू शकताय मस्त इथे ना मी मसाला भात बनवून घेते. तर नाही म्हटले की तिथे ना मळ्यामध्ये 1 तासामध्ये म्हणजे 1 अर्धा तासामध्ये सगळंच कामं झाली. पण थोडा वाळू वगैरे घालायला थोडासा वेळ झाला. मग ते परत पोत्यामध्ये भरून वगैरे ठेवायचं होतं ना, की संध्याकाळी वगैरे आभाळ वगैरे दाटतं म्हणून. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान इथे ना आपला मसाला भात तयार झालेला आहे. तर सोबत ना मी लोणचं घेतलेलं आहे बरं का आणि एक 4-5 पापड घेतलेले आहेत. तर मसाला भातासोबत ना थोडंसं पापड आणि लोणचं असले की नाही खूप छान लागतो बरं का. आणि तुम्हालाचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या सगळे तुम्ही पण असा मसाला भात खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.